9 ऑगस्ट क्रांतीदिनी आंबेडकर राईट्स युनायटेड अलायन्सतर्फे 70 महान विभूतींना यंदाचा मरणोत्तर जीवन गौरव पुरस्कार. कर्मवीर सुनील खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या संकल्पनेतून साकार होत असणाऱ्या आंबेडकर राईट्स युनायटेड अलायन्सतर्फे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय वाटचालीस दिलेल्या सक्रिय योगदानाबद्दल तसेच राजे भोसले, फुले शाहू आंबेडकर चळवळीत उल्लेखनीय व मोलाचे योगदान देऊन संपूर्ण मानवजातीच्या कल्याणाकरिता आपले आयुष्य अर्पण केलेल्या 70 महान विभूतींना मरणोत्तर जीवन गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्कारांचे पहिले वर्ष असून शुक्रवार 9 ऑगस्ट 2024 क्रांतीदिनी कर्मवीर सुनील खांबे यांच्या वाढदिवसानिमित्त सायंकाळी 5 वाजता गडकरी रंगायतन येथे हा मरणोत्तर जीवन गौरव पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास अभिवादन करून व मशाल प्रज्वलित करून महान विभूतींना अभिवादन करण्यात येणार आहे. या निमित्ताने संगीतकार भास्कर इंगळे आणि कव्वाल सुलतान नाजा यांचा शानदार कव्वालीचा सांस्कृतिक कार्यक्रम ठेवण्यात आला आहे, असे आपल्या प्रसिद्धी पत्रकात कर्मवीर सुनील खांबे निमंत्रक समिती यांनी म्हटले आहे. म्हणजे प्रबोधन ठाकरे यांचे वारसदार उच्चस्तरीय नेतृत्व करीत आहेत, तरी त्यांची भेट होणं, त्यांना प्रोटोकॉल, त्या सगळ्या गोष्टी पाहता तर त्यांचा आमच्यातील कोणी वैचारिक वारसदार म्हणून हा पुरस्कार स्वीकारेल. आम्ही त्यांचे वैचारिक वारसदार आहोत. तसा आम्ही प्रयत्न चालू आहे उद्धव साहेबांनाही बोलवायचा, राजसाहेबांनाही बोलवायचा, परंतु आता एवढ्या कमी अवधीत त्यांची आमची भेट नाही. CM साहेबांनाही बोलावणं गेलेलं आहे. CM साहेबांनी यावं असं आम्ही त्यांना निमंत्रण दिलेलं आहे. 9 ऑगस्ट या क्रांतीदिनी बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबर ज्यांनी योगदान दिलेले आहे, बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीला सहकार्य केलेलं आणि समर्पित झालेलं आहे, त्या सर्वच महान विभूतींना आपण मरणोत्तर जीवन गौरव पुरस्कार देत आहोत. या लिस्टमध्ये जवळ 70च्या वर नावं आहेत आणि ती नावं वाचून दाखवायला तर मी तुम्हालाच विनंती करेन की आपल्या मीडियाच्या मार्फत, आपल्या वर्तमानपत्रांच्या मार्फत ही नावं जाहीर व्हावी आणि आम्ही जवळ 70-100पर्यंत जातील त्या सगळ्यांनाच मरणोत्तर जीवन गौरव पुरस्कार देणार आहोत. तरी आपण सगळे या कार्यक्रमाला, या उपक्रमाला प्रसिद्धी द्या. राजे भोसले, फुले शाहू आंबेडकरी चळवळीमध्ये हर्षभरित कार्यक्रमामुळे, या पुरस्कारामुळे एक नवं चैतन्य निर्माण झालेलं आहे आणि बरेचसे मान्यवर नेते जे पॅन्थर, रिपब्लिकन, बहुजन संघटनेमध्ये ज्यांनी काम केलेलं आहे त्या सर्वच नेत्यांना आपण बोलावणं पाठवलेलं आहे आणि सगळेच येत आहेत. तरी आपण चांगले आमच्या कार्यक्रमाला प्रसिद्धी द्या. आमच्यासाठी म्हणून नव्हे तर ज्यांनी बाबासाहेबांच्या उपक्रमांना जो प्रतिसाद दिला आणि जीवन गौरव पुरस्कार आपण त्यांना जे दिले जाते त्याच्यामागे पुढचा भारत बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा आपल्याला घडवायचा आहे आणि म्हणूनच आपण त्या दिशेने वाटचाल करत आहोत. तर तुम्ही पत्रकार बांधव आम्हाला तुमच्या कार्यक्रमाला प्रसिद्धी द्या आणि 70च्या वर लोक स्वतः पुरस्कार घेण्यासाठी येणार आहे आणि हा खूप मोठा कार्यक्रम संपूर्ण भारतवर्षात जाणार आहे. तरी तुम्ही आमच्या कार्यक्रमाला पण या. तुम्हाला निमंत्रण पत्रही दिलं आहे. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक.
योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। ॲट्रॉसिटी कायद्याच्या कवचाचा अशोक सोनावळेकडून गैरवापर, भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष पारछा यांचा आरोप। मागासवर्गीय आदिवासी समाजाच्या हक्काच्या रक्षणासाठी सरकारने ॲट्रॉसिटी कायद्याचे कवच दिले, मात्र गेल्या काही काळात ॲट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर होत असल्यामुळे ॲट्रॉसिटी कायद्याचे महत्त्व कमी होईल अशी भीती भाजपाच्या अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष वीरसिंग पारछा यांनी व्यक्त केली। त्याचबरोबर ठाणे महापालिकेतील माजी गटनेते मनोहर डुमरे यांच्या विरोधात तक्रार करणाऱ्या अशोक सोनावळे यांची पार्श्वभूमी संशयास्पद असून हा प्रकार वैयक्तिक आहे असे स्पष्ट मत श्री पारछा यांनी व्यक्त केले। माजी गटनेते मनोहर डुमरे यांचा एकेकाळी कार्यकर्ता असलेल्या घोडबंदर रोड येथील अशोक सोनावळे यांनी डुमरे यांच्या विरोधात ॲट्रॉसिटी अन्वये तक्रार दाखल केली आहे। या प्रकाराबद्दल वीरसिंग पारछा यांनी पत्रकार परिषद घेऊन आपले परखड मत व्यक्त केले। यावेळी भाजपाचे उपाध्यक्ष विक्रम भोईर, कृपाल कांबळे यांचीही उपस्थिती होती। मनोहर डुमरे यांच्या शिफारशीने भाजपाच्या अनुसूचित जाती मोर्चात अशोक सोनावळे यांना पद देण्यात आले, मात्र त्याच्या विरोधात तक्रारी आल्या। किंग कॉंगनगर येथील एका मागासवर्गीय समाजातील व्यक्तीची फसवणूक केली होती, त्यानंतर त्याला आम्ही दूर करण्याचा निर्णय घेतला। तसेच या प्रकाराची श्री डुमरे यांना कल्पना दिली होती असे नमूद करत श्री पारछा म्हणाले, 1989 मध्ये लागू झालेल्या ॲट्रॉसिटी कायद्यामुळे मागासवर्गीय समाजाला संरक्षण मिळाले, मात्र वैयक्तिक कारणांमुळे सर्राट खटले दाखल होत आहेत, त्यामुळे मागासवर्गीय समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलत आहे। या कायद्याच्या माध्यमातून अन्याय झालेल्या व्यक्तींना न्याय मिळायलाच हवा। अशोक सोनावळे सारख्या व्यक्तींमुळे देशभरात कायद्याचा गैरवापर केला जात आहे। मनोहर डुमरे यांचा माझा 17-18 वर्षाचा परिचय असून त्यांच्या विरोधात एकही गुन्हा दाखल झालेला नाही। या प्रकरणात आम्ही डुमरेंबरोबरही चर्चा केली। यावेळी त्यांनी आपण कधीही अशा प्रकारचे वक्तव्य केले नसल्याचे स्पष्ट केले। त्यांच्या विरोधात दाखल केलेली तक्रार संशयास्पद वाटत असून त्याबाबत कसून चौकशी व्हायला हवी अशी मागणी श्री वीरसिंग पारछा यांनी केली। दरम्यान अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणाच्या वर्गीकरणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे वीरसिंग पारछा यांनी स्वागत केले। या निर्णयामुळे अनेक वर्ष आरक्षणाचा लाभ न मिळालेल्या वंचित घटकांना न्याय मिळेल असे ते म्हणाले। राज्यात हत्या प्रकरणात ॲट्रॉसिटीचे 635 खुनाचे गुन्हे दाखल झाले आहेत। या प्रकरणातील शोषितांना न्याय मिळालेला नाही, मात्र खोट्या प्रकारांमुळे ॲट्रॉसिटी कायदा शिथिल होत आहे। त्यामुळे राजकीय आणि आर्थिक हेतूने आरोप केलेल्या खटल्यांमुळे कायद्याचे गांभीर्य कमी होत आहे असा आरोप कृपाल कांबळे यांनी केला। आता मी माननीय सुप्रीम कोर्टचा अभिनंदन आणि आभार प्रकट करतो की त्यांनी SC/ST जे वर्गीकरण केलेलं आहे आणि आमचा असा पुरा समाजाचा एक शिष्टमंडळ माननीय जज साहेबांना, आता आपले गवई साहेब आहे इकडे, आमचा बोलणं चालू आहे, त्यांनी वेळ दिली तर आम्ही त्याचा आभार प्रकट करण्यासाठी ते स्वतः आम्ही जाणार आहे। आजचा विषय असा आहे की आज आपल्याला माहिती आहे की ॲट्रॉसिटी ॲक्ट कलम जे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती यांना जे शासनाने एक तुम्हाला सांगतो एक कवच दिलेलं आहे, तो कवच तोडण्याचं काम काही आमचेच लोक करतात। जसं की आता तुम्हाला सांगतो मी की 89च्या अगोदर आमच्या समाजाला जो त्रास होता संपूर्ण भारतामध्ये, राज्यामध्ये तर राज्यात पकडा पूर्ण भारतामध्ये, आमच्या समाजाच्या लोकांना पाणी भरायला द्यायचं नाही, लहान लहान पोरांना मारायचे, शाळा शिकण्याचा पण अधिकार देत नव्हते, मारायचे त्यांना। ते सर्व बघून शासनाने काय केलं की बाबा यांना काहीतरी एक अशी ताकद द्यायला लागेल की जेणेकरून हे समाज पण पुढे आला पाहिजे, म्हणून आम्हाला 1989ला SC/ST ॲक्ट अंतर्गत एक आम्हाला एक संरक्षण दिला सरकारने। आज तर संरक्षण दिल्यानंतर आमचे लोक काय करतात, स्वतःसाठी स्वतः पोटासाठी किंवा कुठला राजकीय पुढारी, जो पुढारी समजा अपर कास्टचा आहे, अपर कास्ट असताना तो काय करतो, आमच्यासारखे एका कार्यकर्त्याला पकडतो आणि अपर कास्टवाल्यालाच तो ॲट्रॉसिटी टाकायला लागतो। त्याच्या मागचं कारण बघा काय, एकतर तो आपला स्वार्थ साधून घेतो, दुसरा हा कलम कशी कमजोर होईल की ते खोटं त्याला माहिती, हा खोटं आहे त्याला माहितीच आहे
मध्ये खोटे नाटक केसेस चालू होतात. आज कोर्टामध्ये तुम्ही बघायला गेले तर किती केस असे आहे की ते निकालीत आले की ते आमच्या बाजूने येत नाही. तो खोटे केस असतो तो आम्ही त्या केसमध्ये आम्ही हारून जातो. त्याच्यामध्ये आज 70मध्ये 30 केस असे ते खरोखर ॲक्च्युली त्याच्यामध्ये ॲक्ट्रेसिटी ॲक्ट लागली पाहिजे ते केली आहे शासनाने. आज जांच कमिटीवाले काय बघतात की केस पेंडिंग आहे, ते काय बघतात अरे हे लोक खोटे केस टाकतात. मग ज्याला एकदम मनाने ते जांच केली पाहिजे. आयोगाने जे जांच कमिटी जे असतात ACB लेवलचे माणसाने याच्यामध्ये हे केलं आहे, जांच कमिटीचा अधिकार दिलेला आहे. तर ते पण काय करतात अरे 30च केस तर त्यांच्या ओके असतात, बाकी 70% तर खोटे असतात बोला. तर त्यांची जे मानसिकता तयार झाली ते बरोबर जांच पण करणार त्याला खोटं ठेवून ठेवतात. जेणेकरून आमचे जे ज्यांच्यावरती ॲक्च्युलीमध्ये खरोखर ज्यांच्यावरती अत्याचार झालेला असतो असे लोकांना पण त्यांना न्याय मिळत नाही. म्हणून एक आता ठाण्याचा एक नवीन केस तुझ्यासमोर आला असेल. मनोज डोंगरे जी माजी नगरसेवक आहे, शिक्षित माणूस आहे, चांगला उच्च शिक्षित माणूस आहे. तो कुठला भानगडी पडत नाही, कुठला त्याचा एक गुन्हा दाखल नसेल. तो आमच्या पक्षाचा आहे म्हणून मी सांगत नाही तुम्हाला की आमच्या पक्षाचा आहे, आमचा मित्र आहे. पण आम्ही परवा तहसीलकडे गेलो, हे काय चाललं आहे, काय लफडा आहे. तर तू बोलला आहे का, तुमची ऑडिओ व्हिडिओ केस आहे का. बोलतो वीरसिंग अगर मी बोललो असेल ना तर मी पक्ष सोडून देईल बोला, राजकारण सोडून देईल बोला, मी राजकारण राहणार नाही बोला. हे मला एक राजकीय हेतून माझ्यावरती हे सगळं चाललं आहे. आणि अशोक सोनवणे जो आहे यांनी जे केलेलं आहे, आता कोर्टावरून त्यांनी ऑर्डर आणला, सन्मानित कोर्टचा आम्ही सन्मान करणार, त्यांच्या विरोधात कधी बोलणार नाही आम्ही. पोलिसांनी यावर जांच केली होती त्याच्यावरती. तो जो अशोक सोनवणे ना तो आमचाच आहे, आमच्या समाजातला माणूस आहे तो. पण त्याला अक्कल कुठे गेली हे मला माहीत नाही. तू खोटे कशाला करतोय, तू काय काय पुरावा तुझ्याकडे, डोंबऱ्यांविरोधात तुझ्याकडे पुरावा असेल, ऑडिओ व्हिडिओ असे तू 4 ऑगस्ट जातीच्या लोकांना तू म्हणून उभा करणार की यांच्यासमोर सांगणार. हे आजकाल ते नौटंकी नाटक चालू आहे. राजकीय अगर दुश्मनी तुम्हाला काढायची असेल तर ते लोक काय करतात की ॲट्रॉसिटी ॲक्टमध्ये त्याला अटकवा, जेणेकरून त्याचा जो तो काय त्याला काम करायची इच्छा असेल तर तो बिचारा त्याच्यामध्ये फसून जातो तो माणूस. तर अशोक सोनवणेने ते स्वतःची कंप्लेंट माझ्याकडे आली होती. मुंब्र्याची आणि आम्हा युवकांची बदनामी थांबवा. बदनामी विरोधात हिंदू मुस्लिम दलित युवक अभियान राबवणार. गेल्या 15 वर्षात मुंब्रा प्रचंड प्रमाणात विकास झाला आहे. पायाभूत सुविधांमध्ये मुंब्रा आज इतर शहरांच्या तुलनेत विकसित होत आहे. तरी काही ठराविक लोकांकडून मुंब्राला बदनाम केले जात आहे. या बदनामी विरोधात मुंब्रा कौसा परिसरातील युवक एकवटले असून ही बदनामी आम्ही सहन करणार नसून त्याविरोधात आम्ही अभियान राबवणार आहोत. येथे असे मुंब्रा येथील हिंदू मुस्लिम दलित युवक युवतींनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले. मुंब्रा कौसा भागाला दहशतवादी म्हणत असल्याची टीका सध्या मोठ्या प्रमाणात केली जात आहे. ही टीका केवळ द्वेष पुरवण्यासाठी केली जात आहे असा आरोप करीत मुंब्रा येथील सर्वधर्मीय उच्चशिक्षित तरुणांनी पत्रकार परिषद घेऊन मुंब्र्याची बदनामी थांबवावी असे आवाहन केले. यावेळी मर्जिया पठाण, सबा सोलकर, दिव्यात सोनकांबळे, रोहित सिंह, किशोर कांबळे आदी उपस्थित होते. मर्जिया पठाण यांनी सांगितले की 15 वर्षापूर्वी ज्या घटना घडल्या होत्या त्या घटनांचा आधार घेऊन मुंब्र्याला बदनाम केले जात आहे. गेल्या 15 वर्षात मुंब्रा येथे कोणत्या प्रकारची सामाजिक अशांतता निर्माण होईल अशी घटना घडली आहे का? मुंब्रा येथील जनता शिवशाहू फुले आंबेडकर, मौलाना अबुल कलाम आझाद यांची विचारधारणा मानणारी आहे. ईद ए मिलाद आणि गणेशोत्सव एकत्र साजरा करणारा येथील समाज आहे. आज येथील तरुण स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहे. नीट, जी यासारख्या परीक्षांमध्ये यश मिळवत आहे. अन हे यश केवळ जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या विकास कामांमुळेच आले आहे. मी स्वतः याआधी मेणबत्त्यांच्या प्रकाशात अभ्यास केला होता. बादली भरून 2-2 मजले पाणी चढवले होते. मात्र डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्यामुळे आज आम्ही 24 तास प्रकाशात राहत आहोत. शिवाय पाण्याची व्यवस्थाही पूर्ण झाली आहे.
ज्या मुंब्र्यात कधी रस्ते नव्हते तिथे सुसज्ज रस्ते बनले आहेत. ही सर्व प्रगती पाहायची असेल तर माझ्यासोबत मुंब्र्यात चला. मुंब्र्यातील सामाजिक एकोपाही मी तुम्हाला दाखवते, असेही मर्जिया पठाण यांनी सांगितले. स्पर्धा परीक्षांची तयारी करणारी सबा सोलकर हिने ज्या मुंब्र्याच्या शैक्षणिक आलेख तळाला गेला होता तो आता प्रचंड उंचावला आहे. त्यामुळे माझ्यासारखी एक सामान्य मुस्लिम घरातील मुलगी स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहे. जर मुंब्र्यात दहशतवादी कारवाया होत असत्या तर होऊ शकले असते का, असा प्रश्न विचारून आजचा मुंब्रा हा प्रचंड प्रगत आहे. आज इतर शहरांच्या तुलनेत अवघ्या 15 वर्षात विकसित झालेला मुंब्रा हे संबंध महाराष्ट्रातील एकमेव शहर आहे असे सांगितले. किशोर कांबळे या तरुणाने सांगितले की माझे वय 35 वर्ष आहे. माझ्या 3 पिढ्या मुंब्र्यात गेल्या आहेत. माझे आजोबा येथे राहण्यास आले होते तेव्हा कधीच असा प्रसार कोणी केला नव्हता, पण आत्ताच असे का करीत आहेत हे कळायला मार्ग नाही. मुंब्र्यात आजवर कधीच जातीय दंगा झालेला नाही, मात्र अशा पद्धतीने बदनामी होत असल्याने आज मुंब्र्यातील मुलांना विवाहासाठी मुली मिळत नाही आणि येथील मुलींचे विवाह होत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे कृपया मुंब्र्याची बदनामी करू नका असे आवाहन केले आहे. रोहित सिंग या तरुणाने मी अनेक वर्षापासून मुंब्र्यात वास्तव्यास आहे, पण कधीच धार्मिक तणाव पाहिलेला नाही. आमचा विकास गेल्या 15 वर्षात वेगवान पद्धतीने झालेला आहे. ज्या पद्धतीने येथील तरुण शिक्षण घेत आहेत त्याकडे पाहिल्यास विकासाची प्रचिती येते. पण मुंब्र्याची केली जाणारी बदनामी म्हणजे युवकांची बदनामी आहे आणि ही बदनामी थांबवण्यासाठी आम्ही अभियान सुरू करणार आहोत असे सांगितले. आणि एज्युकेशनचा ग्राफ मुंब्राचा असा गेलेला आहे. फक्त आता विशालगडमध्ये जे झालं त्याच्यावर MLA डॉक्टर जितेंद्र आव्हाडने आवाज उचललं, तुम्ही त्याच्यावर हमला केला आणि त्यासाठी तुम्ही मुंब्राला पण परत टार्गेट केलं, त्यांना टार्गेट केलं, मुंब्राला टार्गेट केलं, मुंब्राला पाकिस्तानी म्हटलं. का भाई, मुंब्रा देशाला मुस्लिम कम्युनिटीवर काय पण असू द्या, हिंदू कम्युनिटीवर, उत्तर भारतीय जय भीम कम्युनिटीवर, कोणत्याही कम्युनिटीवर अन्याय झाला तर आम्ही तर आवाज उचलणार आहे, कारण आमची विचार तुम्ही बघा आता लोकसभा इलेक्शन जेव्हा होता तेव्हा पण विकास या शब्दाची खरी प्रचिती येते ती आपल्या कळवा आणि मुंब्रा ह्या शहरांकडे पाहून. आणि हे तेव्हाच शक्य होतं जेव्हा स्वतः नेतृत्वाच्याच ठायी असलेल्या गुणांचं प्रतिबिंब समाजात उमटू लागतं. निष्ठा, त्याग, दूरदृष्टी, शिक्षणाप्रती तळमळ, सामाजिक एकता अशा असंख्य आभूषणांच्या तेजात आपलं हे सिंहासारखं नेतृत्व जेव्हा स्वतेजाने झळाळून निघतं तेव्हा कळवा आणि मुंब्रा शहराच्या क्षितिजावर एक आणि एकच नाव दुमदुमतं, डॉक्टर जितेंद्र आव्हाड. चला त्यांच्या साथीने एकत्रितपणे घडवू उज्ज्वल भविष्य, साजरा करू निष्ठा आणि दूरदृष्टीचा वारसा. डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेबांना वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. श्रावणी सोमवार निमित्त आज ठाणे शहरात विविध शिवमंदिरात दर्शनासाठी भाविकांची एकच गर्दी. आजपासून श्रावण महिना सुरू झाला असून श्रावणातील पहिला सोमवार निमित्त आज ठाणे शहरात असलेल्या विविध ठिकाणी शिवशंकराच्या मंदिरात भाविक भक्तांनी शंभू शंकराचे दर्शन घेण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. ठाण्याच्या बाजारपेठेतील प्राचीन अशा कोपिनेश्वर मंदिरातही आज पहाटेपासून भाविक भक्त मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येत होते. मंदिरात आज फुलांची वाडी भरवली होती. मंदिर संपूर्ण आकर्षक फुलांनी सजवले होते. यावेळी शिवलिंगावर दुधाने अभिषेक करून आज शिवामूठ तांदूळ होते तर तांदूळ ही अर्पण करण्यात येत होते. बेलपत्रही यावेळी वाहण्यात येत होते. तसेच ठाणे शहरातील विविध राजकीय मंडळींनीही येऊन यावेळी दर्शन घेतले. तसेच माजी खासदार राजन विचारे, माजी नगरसेविका नंदिनी राजन विचारे, आमदार निरंजन डावखरे, माजी नगरसेवक संजय तरे यांनीही श्रावणी सोमवार निमित्त कोपिनेश्वर मंदिरात जाऊन शिवपिंडीचे दर्शन घेतले.